उन्हाळा आहे, भाजी चपाती नकोच वाटतं, काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत असते, तर सहज आपण ही डिश बनवू शकतो. इथे मी 1 कप तांदूळ पीठ घेतलेलं आहे. त्याच कपने 1 कप पाणी घेतलेलं, ओवा टाकलेला आणि कोथिंबीर टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. पाण्याला उकळी येऊ देऊया. पोहा खाच्या चम्मचने 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण तांदूळचं पीठ घेतलेले होते ते टाकूया. छान असं मिक्स करून घेऊया. तांदूळ पीठ आपण 1 कप घेत असेल तर पाण्याचं पण प्रमाण 1 कपच घ्यायचं आहे. छान असं पीठ मिक्स करून घेतलेलं आणि 5 मिनिट झाकून बाजूला ठेवून देऊया. आधी मिक्स करून घेऊया, नंतर बाजूला झाकून ठेवून देऊया. छान लागतं ही डिश खाण्याकरिता आणि पटकन बनतं. भाजी चपाती नको असेल तर ही डिश सहज आपण बनवू शकतो किंवा प्रवासामध्ये घेऊन जाण्याकरिता पण ही डिश आपण सोबत घेऊन जाऊ शकतो. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता मिक्स झालेलं आहे तर आपण झाकून बाजूला ठेवून देऊया. 5 मिनिट झाकून ठेवून देऊया. तांदूळ पीठ आहे ते फार होणार. 5 मिनिट बाजूला ठेवलेले, नंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. इथे मीडियम आकाराचा 1 बटाटा घेतलेला. थोडा मोठा साईज घ्यायचा किंवा मीडियम आकार असेल, छोटा साईज असेल तर 2 बटाटा घेतले तरी चालेल. बटाट्याचे साल काढून घेतलेले. इथे आपण बटाट्याला मॅश पण करू शकतो किंवा किसून घेतला तरी चालेल. मी किसून घेत आहे, जेणेकरून अख्खा बटाटा नाही राहिला पाहिजे म्हणून आपण इथे किसून घेत आहे. बटाटा किसून घेतलेला. तांदूळ पीठ पण थंड झालेले आहे. आता यामध्ये आपण बटाटा टाकूया. ही डिश नक्की बनवून बघा. लहान मुलांना तसेच मोठ्यांना ही डिश खूप आवडणार. बटाटा टाकल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया. बटाटा तांदूळच्या पीठमध्ये पूर्ण मिक्स व्हायला पाहिजे, याप्रमाणे छान असं मिक्स करायचं आहे. बाजूला एका प्लेटमध्ये मी तांदूळ पीठ घेतलेले आहे. आता आपण पेढा असतो तो आकार देऊन छान असा गोल आकार देऊया. बघा, पेढ्याप्रमाणे आकार देत आहे. तांदूळचं पीठ घेतलेलं, थोडेच आपण पीठ बनवून घेतलेले होते ते घेतलेले आणि पेढ्याचा आकार देत आहे. या पद्धतीने मी पूर्ण पेढे बनवून घेतलेले आहे. तांदूळचं पीठ घेऊया आणि आपण चपाती लाटत असतो त्याप्रमाणे चपाती लाटूया. मिठाचं प्रमाण कमी वाटत असेल तर तेव्हा आपण बटाटा मिक्स केलेला आहे तेव्हा आपण मीठ टाकू शकतो. मी घेतलेले मिठाचे प्रमाण बरोबर होते म्हणून मी इथे मीठ टाकलेलं नाही आहे. वाटत असेल कमी झाले तर आपण बटाटा टाकला तेव्हा आपण मीठ टाकू शकतो. याप्रमाणे छान असं पुरी लाटून घेतलेली आहे. फार जाड पण नाही, फार पातळ पण नाही. छान अशा पुरी मी लाटून घेतलेल्या आहे. तेल गरम होण्याकरिता ठेवलेले. तेल गरम असायला पाहिजे, फार जास्त नाही पण तेल गरम असायला पाहिजे, जेणेकरून बबल्स निघायला पाहिजे आपण पुरी तेलामध्ये सोडली तर. याप्रमाणे वरून तेल टाकूया. छान अशी पुरी मी तळून घेत आहे. खालच्या बाजूने शिजू द्यायचं, तेव्हाच आपल्याला पुरीला पलटून घ्यायचं आहे, नाहीतर काय होणार, ती पुरी पलटणार नाही, कढईला चिकटणार. इथे मी
इथे मी मीडियम गॅसच ठेवलेला आहे. हलका गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत पुरीला आपण तळून घेतलेला आहे. क्रिस्पी कुरकुरीत छान अशी पुरी बनवून तयार आहे. दोन पुरी तेलामध्ये सोडून पण आपण छान अशी तळू शकतो. हलका गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे. ही पुरी आपण प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकतो. खाण्याकरता खूप चविष्ट लागतं. नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. ज्यांना तेलामध्ये तळलेली डिश आवडत नसेल त्यांनी तव्यावर चपाती बनवत असतो त्याप्रमाणे बनवून घेतली तरी चालेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा ती कशी बनलेली आहे. बघायला छान दिसत आहे, तसेच खाण्याकरता पण चटपटीत अशी डिश बनवून तयार झालेली आहे. ही डिश आपण दहीसोबत, लोणचं, सॉस यासोबत खाऊ शकतो. मुलांना टिफिनवर द्यायचं असेल तर आपण चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून तव्यावर चपाती शिजवत असतो त्याप्रमाणे पण शिजू शकतो. आहे ना बनवायला सोपी, पटकन बनतं. बाय बाय. बनवून बघा.